नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या उत्तम साहित्य या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक सुंदर कथा ऐकणार आहोत. कथेचं नाव आहे दरोडेखोर आणि या कथेचं लेखन केलेलं आहे उत्तम सदाकाळ यांनी. मित्रांनो, कथा ऐकण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर आपला चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आजची कथा कशी वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग ऐकूया उत्तम सदाकाळ यांची सुंदर कथा दरोडेखोर. हवालदार बिनकाम्यांची भोळपटवाडीत बदली झाली होती. भोळपटवाडीची माणसं नावाप्रमाणे अगदीच भोळी भाबडी. वाडीत कधी भांडण नाही की तंटा नाही. सगळी माणसं गुण्या गोविंदाने नांदणारी. त्यामुळे इथल्या पोलीस चौकीत म्हणावी तशी कमाई नसल्याने बिनकाम्यांना बिनकाम्याचे म्हणून इकडं पाठवलं होतं. काहीतरी चांगला पराक्रम दाखवल्याशिवाय बदली दुसरीकडे होणार नाही असं वरच्या साहेबांनी बजावून ठेवलं होतं. हवालदार बिनकामे भोळपटवाडीत आले आणि वाडीचं नशीबच बदललं. 12 माही 13 काळ शांत असणारी वाडी चोऱ्या माऱ्या आणि दरोड्यांनी पार भंजाळून गेली. कधी नव्हे ते 2 दणकेबाज दरोडे सुद्धा पडले. बिनकाम्यांनी जंगजंग पछाडून सुद्धा दरोडेखोरांचा काही मागमूस लागला नाही. वरच्या साहेबांनी बिनपाण्याची हजामत मात्र केली. वैतागलेल्या बिनकाम्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने वाडीत रात्री गस्त सुरू केली. दिवस थंडीचे होते. गस्तीवाले इमानीपणे गस्त घालत होते. रात्रीची 1ची वेळ असेल एवढ्यात रंग्यात धडपडत चौकीत येऊन थडकला. मामा उठा मामा, अहो वाडीवर दरोडा पडणार आहे. दरोडेखोरांची टोळी चाली आहे गावाबाहेर. धापा टाकत रंग्याने बिनकाम्यांपुढे बातमी टाकली. तसे ते ताडकन उडाले. काय? दरोडेखोर आले? कुठे? कधी? कसे? बिनकाम्यांनी फैर झाडली. मामा जल्दी करा, पाचोळीच्या वाटीनं दरोडेखोर येत आहेत. गस्तीवाले समजे पाण्याच्या येरीजवळ थांबलेत. सगळे तुमचीच वाट पाहत आहेत. असं म्हणतोस वय? चल तर मग, असं म्हणत बिनकामे आणि रंग्या दोघंही पाण्याच्या हिरीकडं लगबगीनं निघाले. हिरीजवळ गस्तीवाले जमलेले होते. समद्यांच्या हातात काठ्या कुराडी नाही तर गोटं होतच. मामांना आलेलं बघता समद्यांना चेव चढला. काय रे पोरांनो, कुठं आहे चोर? बिनकाम्यांनी विचारलं. देखाय नदीच्या पाल्याड दिसतात, पोरांनी सांगितलं. नदीच्या पाल्याड? मला तर काय बी दिसना. डोळे बारीक करून बिनकाम्यांनी नदीकडे पाहत म्हटलं. म्हणून तर तुमची इकडं बदली झालीये. गर्दीतलं एक टार्गट पोरग पुटपुटलं. कोण बोलला रे तो सकाळी जा? बिनकामी संतापले. मामा जाऊ द्या, त्याच्याकडे नका ध्यान देऊ. तुम्ही चोरांचं बघा, नाना समजुतीच्या सुरात बोलला. चोरांचं काय बघू नाना? आता बिनकामे बंजाळले. अहो मामा, ते चोर नाही दिसत अंधारात, पण त्यांच्या हातातलं टेंब दिसतात ना. आरतीच्या खरंच की 4-5 टेंबे दिसतात, पण ते चोरच कशावरून? बिनकामे संशयाने बोलले. अहो मामा, एवढ्या रातच्याला कोण तडमडल इकडं? याच वेळेला दरोडं पडत्यात. आपण सावध राहायला हवं. होय होय, तुझं बी खरं आहे नाना. बरं, आपल्या गस्तीत किती माणसं आहेत? आहेत की 50-1. मग ठीक आहे, आपण त्या चोरांना जेरबंद करू. मामा, माझं ऐकाल का? हा बोल ना नाना. आपण एक काम करूया. 10-12 गडी वरच्या गाढव माळाच्या वाटानं पाठवू. 10-12 गडी सनगुर वाटाकडनं पाठवू आणि बाकीचं आपण इथंच थांबू. चोर पुढं आले रे आले की दोन्ही बाजूकडून याडा हावळायचा आणि मग चोरांना अलगत पकडायचं. नानाने बिनकाम्यांना आपली योजना सांगितली. तसे बिनकामे म्हणाले, बरं, तू म्हणतोस तसंच करू. आणि त्यांच्याकडे हत्यारं असली तर? मी एक काम करतो, माझी रायफल चौकीतून घेऊन येतो. तोपर्यंत नाना तुम्ही योजना अंमलात आणा आणि तुम्हीच त्या योजनेवर नीट लक्ष ठेवा. नानांवर जबाबदारी टाकून बिनकामे चौकीत आले. रायफल घेतली आणि त्यांनी वरच्या साहेबांना फोन लावला. साहेब, बदलीची ऑर्डर तयार करून ठेवा. तुम्हाला आज पराक्रम करूनच धावतो. दरोडेखोरांची टोळीच गावली माझ्या तावडीत. तुम्ही पण पोलिसांची जादा कुमक घेऊन या माझ्या मदतीला. फोनवरून बिनकाम्यांनी मोठ्या साहेबांना निरोप दिला आणि मग हातात रायफल घेऊन बिनकामे विहिरीजवळ आली. नानांनी ठरल्यानुसार मोर्चेबांधणी केली होती. मगाशी 5-6 दिसणारे टेंबे आता विजले होते. आता एकच मिनमिनता टेंबा वाडीच्या दिशेने सरकत होता. सगळे तयारीत होते. वेढा आवळायला सुरुवात झाली होती. टेंबा अगदी जवळ आला आणि त्या उजेडात अंगावर काळ्या घोंगड्या घातलेले 4-5 जण दिसू लागले. नजरेच्या टप्प्यात येताच सगळ्यांनी एकदम झडप घालून त्यांना पकडले. त्यात 2 जणांकडे एक झोळी होती.
ते सगळेच ओरडत होते. बिनकाम्यांची रायफल त्यांच्यावर ताणलेली होती. त्यातला एक जण गायावाया करत म्हणाला, साहेब आम्ही चोर नाही हो, आम्हाला सोडा साहेब. चोर नाही? चोर नाही तर मग काय तुम्ही साधू आहेत वय? आणि त्या झोळीत काय आहे? बिनकामे हवालदार त्याच्यावर धावले. अहो साहेब आम्ही समधी फोपसंडीची माणसं आहोत. आज जोडीत आहे ना आमचा म्हातारा आहे, म्हातारा, आणि त्याला फोक सुटलाय बघा. तो तरुण बोलला. फोक? फोक म्हणजे काय? अहो साहेब फोक म्हणजे जुलाब. अहो म्हाताऱ्याला जुलाब होत्यात म्हणून जोळीत घालून डॉक्टरकडे चालवले. एवढ्या जोळीतलं म्हातारं ओरडलं, झाली रे झाली नाम्या, अरे धोत्रातच झाली. म्हाताऱ्याचा आवाज ऐकून तो तरुण पुन्हा बिनकाम्यांना म्हणाला, साहेब सोडा आम्हाला. अहो म्हाताऱ्याला जुलाबानं उलट्या परत सुरू झाल्यात, आम्हाला जाऊ द्या. गायावाया करत असलेल्या त्या तरुणाकडे बघत आणि झोळीतल्या म्हाताऱ्याची अवस्था बघत बिनकामे हवालदारांचा पार गळाटा झाला. दरोडेखोर समजून त्यांनी जुलाब उलट्याचा पेशंटच पकडला होता. आणि एवढ्यात सायरन वाजवत पोलिसांची जादा कुमक घेऊन वरच्या साहेबांची पोलीस व्हॅन भोळपटवाडीत शिरली. आणि इकडे बिनकामांच्या पोटात जोराची कळ आली.